राजेंद्र जैन हे राज्यसभेवर गेल्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना फार मोठा आनंद झाला आहे। राजेंद्र जैन हे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यामधला एक कार्यकर्ता होता, आमचं संघटन कौशल्य होतं, कुटुंबातलं एक प्रमुख होतं आणि अनेक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं। विदर्भामध्ये, नागपूरमध्ये, जिल्ह्यामध्ये जेव्हा निवडणुका लागल्या त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्हाला सर्वांना सहकार्य करण्याचं काम राजेंद्र जैन यांनी केलं। म्हणूनच आम्ही जिल्ह्यामध्ये 10 नगरसेवक निवडून आणलेत आणि शहरामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलं। शहरामध्ये एक नगरसेवक निवडून आणला, पण तिसऱ्या नंबरची पार्टी म्हणून एक व्होटिंग झालं आणि चांगल्या प्रमाणे व्होटिंग झालं। राजेंद्र जैन हे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांमधला एक मोठं व्यक्तिमत्व आहे। कार्यकर्त्यासारखं वागत असते, प्रत्येकाचे समस्या सोडवण्याचं काम करत असते। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या समस्या असेल, बेरोजगारांच्या समस्या असेल आणि महिलांच्या समस्या असेल ते सोडवण्यासाठी राज्यसभेमध्ये गेल्यानंतर राज्यसभेमध्ये मांडतील आणि सर्वांच्या समस्या सोडतील, पार्टीचं संघटन मजबूत करतील आणि पार्टी विदर्भामध्ये एक नंबरची पार्टी म्हणून त्यांना समोर येईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। राज्यसभेसोबतच काय जबाबदाऱ्या सुद्धा वाढलेल्या आहेत येत्या जिल्हा परिषद करता? जिल्हा परिषदची जबाबदारी त्यांच्यावर आहे। जिल्हा परिषदच्या येणाऱ्या निवडणुकी नागपूर जिल्ह्यामध्ये लागणार आहेत, त्याची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे। त्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आम्ही 12 ते 14 सीटा जिल्ह्यामध्ये निवडून आणू इतका पूर्ण विश्वास आहे।